मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड हा विशेष आहे कारण आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्तानं आजचा एन्काउंटर स्पेशल यासाठी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. खरं तर सुजात यांची ओळख केवळ बाबासाहेब आंबेडकर घटनाकार यांचे पणतू म्हणून नाहीये, तर त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. मला असं वाटतं की पक्ष त्यांचा पुढे नेण्यामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा रोल हा काही वर्षांमध्ये राहिलेला आम्ही माध्यमकर्मी म्हणून पाहिलेला आहे. मग अगदी मोठ्या मोठ्या सभा मुंबईमध्ये ऑर्गनाईज करणं असो, त्या सभांचं नियोजन करण्याचं असं काम असो, किंवा इतका मोठा जो क्राऊड पुलिंग असो किंवा त्या क्राऊडला सांभाळून ठेवणं असो, सभा घेऊन जाणं असो, सभेचा फ्लो मेंटेन करणं असो, दिसायला या गोष्टी अतिशय बारीक असतात, मात्र त्याच्यावर काम करावं लागतं. आणि हा काम करणारा माणूस आणि इन डेप्थ काम करणारा माणूस म्हणून मला असं वाटतं की सुजात आंबेडकर याच्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं फार कमी वेळामध्ये सुजात ही एक आपली तुम्ही ओळख निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही. कसं बघता याकडे? मेनली एक खूप मोठं कारण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं इज पॉलिटिक्स हॅज बिकम, और आफ्टर 2014 पॉलिटिक्स हॅज बिकम अ शो जो पडद्यावरती दिसतो, पडद्यावरती चालतो. त्याला सिरियल म्हणा, नेटफ्लिक्सची 3 सिरीजची एपिसोड्स म्हणा, किंवा एक 3 तासाचा मूवी म्हणा. जे पडद्यावरती दिसतं ते राजकारण असतं. पण ज्या लोकांनी प्रोडक्शनमध्ये काम केलं, तुम्हालाच चांगलं माहिती असेल की पडद्यामागे जे काय होतं त्याच्यावरनं पडद्यावरती काय चालतं ते खूप अवलंबून राहतं आणि त्याच्यावरती ते खूप डिपेंड राहतं. म्हणून पडद्यामागचे शोरनर्स हे तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी हे म्हणेन की पडद्यामागे मी एकटा आहे असं नाही, एक खूप मोठी आमची टीम आहे. वंचित बहुजन आघाडीची वॉर रूम असेल, प्रबुद्ध भारतची टीम असेल, किंवा सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जी पोरं व्हॉलेंटियर्स म्हणून या सभेला उभे येतात, किंवा एक तुम्ही आता आमच्या सभांबद्दल एक सांगितलं तर एक विशिष्ट असं दिसतं की वंचितच्या सभांमध्ये तुम्हाला कुठे बाउन्सर्स हा प्रकार दिसणार नाही. समता सैनिक दल, बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल प्रत्येक सभेला येऊन सिक्युरिटी देतात. त्यांच्याकडे क्राऊड मॅनेजमेंट असते, त्यांच्याकडे सेफ्टी आणि ग्राउंडची मॅनेजमेंट असते. आणि ते पहिले जयभीमची सलामी देतात आणि मग त्या सलामीनी आमची सभा सुरुवात होते. सो त्याला पण एक वेगळं वळण हे अख्ख्या टीममुळे आलं आहे. आणि आत्ता परवाची जी गाजलेली सगळ्यात सभा होती 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती झालेली संविधान सन्मान महासभा, त्या सभेमध्ये खरं सांगायचं तर माझं 0 कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्या एक दिवस आधी मी इगतपुरीची सभा करून पोचलेलो आणि मग डायरेक्ट सभेलाच उभा राहिलो. म्हणजे टीम तयार केलेली आहे. आणि आता वंचित बहुजन आघाडीची जी नवी मुंबईची टीम आहे, म्हणजे सागर गवईदादा युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत, चेतन आहिरे हे मुंबईचे अध्यक्ष आहेत, आणि स्नेहलताई सोनी या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत. ह्या तुम्ही चौघांनाही बघितलं तर हे 40च्या खालची लोक आहेत. आणि अगदी यूथमधनं पुढे येऊन, युवक आघाडीमधनं पुढे येऊन आज ह्यांनी पक्षाचे इम्पॉर्टंट पोझिशन्स घेऊन सभा सक्सेस करून, फ्रॉम गॅदरिंग क्राऊड टू मॅनेजमेंट, हे सगळं सक्सेस करून दाखवले. तर आता ते क्रेडिट माझ्या एकट्याचं नाही, किंवा ते क्रेडिट माझं नाहीच आहे, ते टीमचं आहे असं मी म्हणेन. पण टीम बनवणं हे देखील तितकंच चॅलेंजिंग असतं. चांगली माणसं मिळणं आणि त्यांच्याकडून योग्य ते काम करवून घेणं. मला असं वाटतं याच्याकडे अगदी फार लहान वयामध्ये तुझा कल आम्ही म्हणजे पाहिलेला आहे तुमचा. सो हे सगळं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की हे नेमकं कसं घडलं. म्हणजे शिक्षण तुमचं मुंबईमध्ये घडलं, त्यानंतर तुम्ही चेन्नईत गेलात, तर तो अनुभव कसा होता? शैक्षणिक एक सिस्टीम मधला फरक कसा जाणवला, तोही आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. माझं ॲक्च्युअल एज्युकेशन हे पुण्यामध्ये झालं होतं, फर्ग्युसनला, पॉलिटिकल सायन्स. आणि मग त्याच्यानंतर मी चेन्नईला गेलेलो जर्नलिझम ACJ मध्ये. आणि तो एक चेंज, फील्डचा पण एक चेंज होता की फ्रॉम हार्डकोर पॉलिटिकल सायन्स टू जर्नलिझम. मग आता पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला तुमचे पॉलिटिकल ओपिनियन्स, पॉलिटिकल थॉट्स हे कल्टिवेट करणं, ते फ्रेम करणं, ते बोलून दाखवणं हे शिकवलं जातं. जर्नलिझममध्ये थोडं उलटं होतं की तुम्हाला तुमचे पॉलिटिकल थॉट्स बोलून नाही दाखवायला लागत, किंवा ते तुमच्या आर्टिकलमध्ये किंवा तुमच्या रिपोर्टिंगमध्ये शक्यतो रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजे. तुम्ही तटस्थ राहायला पाहिजे, न्यूट्रल राहायला पाहिजे. सो ती एक शिकण्याची एक महत्त्वाची गोष्ट होती. पण त्याचबरोबर जर्नलिझम आणि पॉलिटिक्स ह्याचं नातं काय,
ते कसं काम करतं एकत्र. जर्नलिस्टनी काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, जर्नलिस्टचं काय पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, ते खूप एका चांगल्या अर्थाने मला मिळालेलं. तिकडे एक आम्हाला हिंदूचे प्रोफेसर याचे पनीर सेल्वन म्हणून शिकवायला पॉलिटिकल सायन्स, त्यांचा एक लेक्चर सिरीज होतं अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स म्हणून. तर ते खूप छान आम्हाला शिकवायचे की ते सगळ्यात पहिले एक पॉलिटिकल घटना एका स्टोरीसारखं रंगून रंगून सांगायचे, मग त्याच्या मागचे पॉलिटिकल किस्से आणि पॉलिटिकल हॅपनिंग्स आणि अंडरस्टेटमेंट्स आणि जे ज्या राजकारणामुळे त्या बिटवीन द लाईन्स सांगायचे. आणि मग ते तिसऱ्या कढीला सांगायचे की एक पत्रकार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि काय यातनं तुम्ही काय घेऊन गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे एका इन्सिडेंटकडे 360 डिग्रीजनी बघणं आणि सगळे अँगल्स काढणं हे तिकडनं एक थोडी स्किल डेव्हलप होत गेली असं मी मानतो. पण त्याच्याहूनपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रीडिंग रायटिंगची एक महत्त्वाची आणि जर्नलिस्टिक स्टँडर्ड्स घेऊन रायटिंगची हॅबिट, माझं आर्ग्युमेंट स्ट्रॉंगली समोर ठेवण्याचे, फ्रेम करण्याचे एक भाग जो झाला तो ACJ मधनं झाला असं मी मानतो. लॉ करावं असं नाही वाटलं का? हा त्याच अनुषंगानं एक मला प्रश्न विचारावा मला लॉ ॲक्च्युली करायचंय. मी मध्ये ॲडमिशन पण घेतली होती लॉला, पण ती कोविडमुळे पूर्ण नाही झाली आणि मग त्याच्यानंतर मी UKला शिक्षणासाठी निघून गेलो. पण लॉ करणं हे माझ्या अजेंडावरती आणि मी करणार आहे ते नक्कीच. नक्कीच. सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा काही विचार आहे का आणि निवडणूक लढवणार का? हे बघा, आता मी हे दोन गोष्टी वेगळ्या पकडतो. बरं. जर तुम्ही विचारलं की सक्रिय राजकारणामध्ये येणार का, तर मी म्हणेन गेल्या 1.5-2 वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. आणि सक्रिय इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला आणि सक्रिय राजकारण म्हणजेच निवडणूक लढवणं का, तर त्याला आपण नाही म्हणतो. आता म्हणजे हे उदाहरण खूप लोकांना बोचणार आहे, पण आपण बाळासाहेब ठाकरेंचं एक्झाम्पल घेतलं. त्यांनी कधी निवडणूक नाही लढवली, पण आपण कधी हे म्हणू का ते सक्रिय राजकारणी नव्हते? कधीच नाही म्हणणार. सो तो तसा एक अंडरस्टँडिंगचा भाग येतो. पण मी स्वतः निवडणूक लढवणं किंवा मी स्वतः निवडून MP होणं, MLA होणं ह्याच्यापेक्षा माझा गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आतापर्यंत ज्या ज्या समूहांना सत्तेची दारच नव्हती उघडली किंवा आतापर्यंत ज्या ज्या वंचित समूहांना हे वाटत होतं की आम्हाला डेमोक्रेसी म्हणजे फक्त पोलिंग बूथवरती जाऊन कमळाबाईचं किंवा पंजाचं बटन दाबून घरी यायचं, त्यांच्या मनातनं हा न्यूनगंड काढून त्यांना सांगणं की तुम्हाला आज इलेक्टोरल पॉलिटिक्सचा अधिकार आहे, तुम्ही सत्तेमध्ये जाऊ शकता, तुम्ही सत्तेमध्येच जाऊन तुमचा स्वतःचा विकास करू शकता आणि त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाणं आणि त्यांच्यापर्यंत सत्तेची दारं उघडणं हा माझा मेन ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. नॉट की मी स्वतः इलेक्शनला उभं राहीन.